मंडळी रामकृष्ण हरी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. 2026 श्रावण महिन्यामधील भागवत आणि स्मार्त या दोन एकादशी संदर्भामध्ये थोडासा आपल्याशी खुलासा करणार आहे. तर 23 तारीख आणि 24 तारीख श्रावण महिन्यामध्ये स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी आलेल्या आहेत. पण काही भागामध्ये 23 तारखेला रविवारी एकच एकादशी आहे. त्या भागामध्ये स्मार्त आणि भागवत असे एकादशी न करता फक्त 23 तारखेच्या रविवारी फक्त एकच एकादशीचा आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची उपवास आपल्याला सांगता करता येईल. तर मग 23 तारखेला जी एकादशी आहे तर कुठल्या भागामध्ये आहे, तर संपूर्ण कोकण प्रांत, मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल, त्यानंतर गोवा असेल, तर या भागामध्ये एकच एकादशी आपल्याला करायची आहे. तर कोकण भागामध्ये काही गावं आहेत, ठाणे असेल, रायगड असेल, चिपळूण असेल, दापोली असेल आणि त्या ठिकाणी गोवा, गुजरात, राजकोट, जुनागड प्रदेश या ठिकाणी एकच एकादशी आहे आणि ती एकादशी आहे 23 तारखेला. तर या दिवशी 23 तारखेचे एकादशी व्रत हे एकच आहे. त्या ठिकाणी स्मार्त एकादशी आपल्याला धरायची नाही. मग 24 तारखेला भागवत एकादशी काही भागात दाखवलेली आहे. तर 23 तारखेची स्मार्त एकादशी आणि 24 तारखेची भागवत एकादशी आपल्याला पंचांगामध्ये दिलेली आहे. तर फक्त मुंबई, कोकण किनारपट्टी, गोवा सोडून संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील काही गावं आहेत, अहमदाबाद असेल, वडोदरा असेल, पूर्व प्रदेशातील जो भाग आहे गुजरातचा, तर या ठिकाणी 23 तारखेची स्मार्त एकादशी आणि 24 तारखेची भागवत असे दोन्ही एकादशी पंचांगामध्ये दिलेल्या आहेत. तर आपण जर समजा महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, कोकण या भागामध्ये राहत असाल तर त्या भागामध्ये फक्त 23 तारखेचा एकादशीचं व्रत करायचं आहे. आणि हा भाग सोडून महाराष्ट्रामध्ये आपण कुठे जरी असाल तर त्या ठिकाणी दोन एकादशी आहेत. एकमध्ये स्मार्त आणि दुसरे म्हणजे भागवत. जे वैष्णव लोक आहेत तेच भागवत एकादशी धरतात आणि जे शिवपंथी आहेत ते स्मार्त एकादशी व्रत करतात. असं हे व्रत आहे. या व्रतासंदर्भामध्ये आपल्याला काही खुलासा पाहिजे असेल, काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला माहिती नक्की सांगेल की आपण ज्या भागात राहतात त्या भागामध्ये कुठली एकादशी आहे आणि आपण कुठली एकादशी केली पाहिजे. या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कळवा. मी नक्की माहिती द्यायचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.